नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण व्हिडिओ टाकला होता। काल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती, जिल्हा न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आन्सर की कधी अपलोड होणार आहे त्याची नोटीस आलेली होती। तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला। तर 2 तारीख सांगितलेली होती विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांनी त्यानुसारच तुम्हाला 2 तारखेला काय केलेले आहे, आन्सर की ही अपलोड करून दिलेली आहे। त्यानंतर आता प्रोसिजर बघा पुढची काय असणार आहे तेच त्याविषयीच आपण बघणार आहोत। तर बघा आता भरपूर विद्यार्थी मित्रांनो चांगले मार्क्स पडलेले आहेत। काही विद्यार्थ्यांना 2-3 मार्क्सनी कमीसुद्धा पडलेले आहेत। तर कमी मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांनी निराश व्हायचं नाही आहे। आणखी एक जिल्हा न्यायालय भरती आहे, भरपूर व्हॅकन्सी निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर त्या एक्झामसाठी तयारी करा। पुढच्या एक्झामसाठी 2-3 मार्क्सने जे विद्यार्थी गेले त्यांनी त्या एक्झामसाठी तयारी करावी। आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांना सर्व विद्यार्थ्यांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स। तर आता बघा तुम्हाला पुढची प्रोसिजर काय असणार आहे। पुढच्या प्रोसिजरसाठी तुम्हाला सिलेक्शनसाठी किती मार्क्स लागणार आहेत, किती मार्क्स पाहिजे आणि कट ऑफ किती लागेल आहे याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर बघा शिपाईसाठी वेगळे कट ऑफ लागणार आहे आणि शिपाई व हमालसाठी वेगळा कट ऑफ लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत बघा। तर बघा आता तुम्हाला कट ऑफ कसा लागणार आहे त्या अगोदर तुम्हाला टायपिंग जे होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना टायपिंग आता जे विद्यार्थ्यांना 22+ लिपिकसाठी, कुठल्या लिपिक या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी लिपिक या पदाचा फॉर्म भरलेला आहे त्यांना ज्या लिपिक या पदासाठी 22+ मार्क्स आहेत, 22+ मार्क्स आहेत, त्यांनी हमखास या टायपिंगचा म्हणजे मराठी टायपिंगचा सराव चालू करावा। तर तुम्हाला बघा त्यामध्ये आणि शिपाई व हमाल या पदासाठी तुम्हाला 18+ मार्क्स पाहिजे। किती पाहिजे? 18+ मार्क्स पाहिजे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 18+ मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। तर बघा इथं 18+ मार्क्स शिपाई व हमालसाठी आणि लिपिकसाठी 22+ मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तुमची लिपिकसाठी टायपिंगची सराव चालू करावा। तर आता बघा टायपिंगसाठी तुम्हाला कुठला फॉन्ट यूज करायचा आहे। टायपिंगसाठी कुठला फॉन्ट येतो? कृती 55 या फॉन्टमध्ये तुम्हाला सराव करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप चांगली सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही टायपिंगची जो फॉन्ट आहे तो कृती 55 या फॉन्टमध्येच तुम्हाला सराव करायचा आहे। तोपर्यंत तुमचा चांगला सराव झाला पाहिजे। 22+ विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत लिपिकमध्ये, त्यांनी टायपिंगचा सराव हा चालू करावा विद्यार्थी मित्रांनो। तर बघा तुमचा टायपिंगचा पेपर झाल्यानंतर लगेच तुमची इंग्लिश टायपिंगसुद्धा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। लिपिक पोस्टवाल्यांची मराठी टायपिंग झाल्यानंतर लगेच तुमची इंग्लिश टायपिंग ही होणार आहे। त्याच्यामध्ये तुमची स्पीड बघा 40पर्यंत झालीच पाहिजे। 40पर्यंत तुमची स्पीड तोपर्यंत ही झालीच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। तर त्यामध्ये तुम्हाला 10 किंवा 8 मार्क्ससाठी एक्झाम राहणार आहे। तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे। इंग्लिश टायपिंगमध्ये सुद्धा तुम्हाला सेम आहे विद्यार्थी मित्रांनो। सुवर्ण संधी आहे, व्यवस्थितपणे टायपिंग सराव करा। ही संधी आता हातून जाऊ द्यायची नाही विद्यार्थी मित्रांनो। अशा एक्झाम खूप कमी वेळा निघतात आहे। तर बघा याच्यामध्ये तुम्हाला ना टायपिंगमध्ये बॅकस्पेस देऊ नका। बॅकस्पेस दिला तर त्याचा टाईम वेस्ट होतो, तुमचा टाईम वेस्ट होणार आहे, म्हणून तुम्ही बॅकस्पेस देऊ नका विद्यार्थी मित्रांनो। आणि शिपाईमध्ये तुम्हाला 18+ ज्यांना मार्क्स आहेत ते विद्यार्थी त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। तर आता बघा मागील पेपरमध्ये कसं झालं होतं, तर पूर्ण स्टेटचा कट ऑफ हा एकच लागला होता। पण यावर्षी तसं नाही आहे। यावर्षी कसं आहे तर डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्ह्यानुसार तुमचा कट ऑफ हा लागणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसे बोलवण्यात येणार आहे, एकाच साथ विद्यार्थी याप्रमाणे बोलवण्यात येणार आहेत। म्हणजे जर एक जागा असेल तर त्यासाठी 7 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत। आता 100 जागा आहेत, 100 जागासाठी तर किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे? 700 विद्यार्थ्यांना तिथं बोलवण्यात येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो। तर टायपिंगची सराव तुम्ही आणि 22पेक्षा थोडं 1-2 कमी मार्क्स असतील त्यांनी पण प्रॅक्टिस चालू राहू द्या। कारण तिथं जर एखादा विद्यार्थी स्टुडंट गैरहजर वगैरे असेल तर तुम्हालासुद्धा तिथं बोलवण्यात येऊ शकते। तर अशा प्रकारे तुम्ही आता तयारी करायला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना 22+ मार्क्स आहेत, 22च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांनी तयारीला लागा। टायपिंगची तयारी, टायपिंगमध्ये तुम्हाला 40पर्यंत तुमची स्पीड ही झालीच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम येईपर्यंत। तर बघा त्याच्यामध्ये इंग्लिशचा आणि मराठीचा सेम टायपिंग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्यानुसार तुम्हाला टायपिंग सराव करायचा आहे।
तर बघा 1:07 याप्रमाणे तुम्हाला तिथं बोलवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खूप चांगली संधी आहे. टायपिंग व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कृती 55 हा फॉन्ट यूज करायचा आहे. यानुसारच तुम्हाला सराव करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना. आणि आता भरपूर एक्झाम आहेत विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती पण निघणार आहे. जिल्हा न्यायालय भरतीसुद्धा आता परत येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी जिल्हा न्यायालय परत निघणार आहे, तर त्यासाठी सुद्धा निराश व्हायचं नाही. पुढची एक्झामसाठी तुम्हाला तयारी करायची आहे. तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती, ऑल जेवढे सरळ सेवा एक्झाम आहेत त्याच्यानुसार आपण प्रश्नसंच बनवतो, ट्रिक्ससुद्धा बघतोय. तसेच आपण जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर PDF वगैरे लागत असेल तर आपलं टीच विथ प्रतिभा ही टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं ऑल जेवढे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्या PDF तिथं तुम्हाला अवेलेबल आहेत केलेल्या. तर ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो.